नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 16 डिसेंबर. पाहूयात 17 डिसेंबरला राज्यातील हवामान कसं राहील. सर्वप्रथम आज सकाळचं जर तापमान पाहिलं तर जेऊर करमाळा 7.5 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 8.5 अंश सेल्सिअस, नाशिक 8.8, मालेगाव 9.2, जळगाव 10.3, छत्रपती संभाजीनगर 10.9, धाराशिव 10.4, सोलापूर 14.9, परभणी 11.3, बुलढाणा 12.3, त्यानंतर वाशिम 10.2, अकोला 11, अमरावती 11.3, यवतमाळ 10, वर्धा 10.8, नागपूर 9.6, गोंदिया 8.4, त्यानंतर ब्रह्मपुरी 12.4, गडचिरोली 10.6, चंद्रपूर 13, सांगली 14.8, कोल्हापूर 15.1, बेळगाव 14, पणजी 19.8, सातारा 13.5, महाबळेश्वर 12.1, पुणे शिवाजीनगर 9.4, चिंचवड 15.5, लोहगाव विमानतळ 14.4 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 18.4, हर्णे 21, अलिबाग 19.1, त्यानंतर सांताक्रूज 17 अंश सेल्सिअस, तसेच इकडे डहाणू 15.4 अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे 20-21 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळालेलं आहे. बाकी सध्या जर आपण पाहिलं तर सरासरीच्या तुलनेत थंडी राज्यात टिकून आहे. विदर्भ, मराठवाड्यात तापमान चांगलेच घसरलेलं आहे अजूनही. मध्य महाराष्ट्र, कोकणातही सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून काही प्रमाणात कमी तापमान पाहायला मिळत आहे. आणि आत्ताची स्थिती पाहिली तर थोडेसे दक्षिणेकडून किंवा पूर्वेकडून येणारे वारे हे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पाहायला मिळू लागलेले आहेत. तर उत्तरेकडचे थंड कोरडे वारे हे विदर्भ आणि उत्तरेकडील भागात आहे महाराष्ट्राच्या पाहायला मिळत आहेत. राज्यात विशेष पाऊस तर नाही किंवा ढगाळ वातावरण नाही. मात्र उत्तर भारताकडे पंजाब, हरियाणा, राजस्थानचे काही भाग आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी दाट धुके. दक्षिण भारतात तामिळनाडू येथे थोडासा पाऊस पाहायला मिळत आहे. आणि उद्या सुद्धा जी काही थंडी असेल ती नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचे उत्तर भाग, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये तापमान 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी, तर शहरी भागांमध्ये तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी शहरी भागांमध्ये तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर ग्रामीण भागांमध्ये 10 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी राहण्याची शक्यता दिसते. पुणेचा भाग असेल तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यानंतर सातारा तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. सोलापूरचे दक्षिण भाग 14 ते 15 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर उपनगराच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान हे साधारणतः 18 ते काही ठिकाणी हे 22 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता दिसते. तर कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये ही स्थिती राहील की तापमान साधारणतः 18 ते 20 अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीपासून दूर अंतर्गत भागांमध्ये तापमान हे साधारणतः 12 ते 17 अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.